मतभेद विसरून मनोमिलन झालेले ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्र आलेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज मातोश्री या निवासस्थानी पुन्हा एकदा सहकुटुंब एकत्र आले होते। स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे हे त्यांच्या आईसोबत आणि पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, मुलगी उर्वशी आणि नातवासोबत रविवारी दुपारी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आले होते। मातोश्रीवरची ही भेट केवळ कौटुंबिक असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं। इतकंच नाही तर महानगरपालिका निवडणुकांशी याचा कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये सांगितलंय। राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली आजची भेट ही गेल्या 3 महिन्यांमधली 6वी भेट आहे। 5 जुलैला हे दोन्ही बंधू पहिल्यांदा एकत्र आले। यानंतर वेगवेगळ्या निमित्तानं ठाकरे बंधूंमध्ये भेटीगाठी झालेल्या आहेत। अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। जगताप यांच्याकडून सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला छेद निर्माण होत असल्याचा उल्लेख नोटिशीमधून करण्यात आलाय। नुकतंच संग्राम जगताप यांच्याकडून दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा असं वक्तव्य करण्यात आलेलं होतं। मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संग्राम जगताप यांना पक्षानं नोटीस बजावल्याच्या नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलंय। आपल्याच लोकांकडून खरेदी करण्याचं आवाहन मुस्लिम समाजानेच आधी केलं। ईदच्या वेळेला तशी पत्रकं वाटण्यात आली असा दावा देखील त्यांनी केलाय। अहिल्यानगरमध्ये नवरात्र उत्सवामध्ये जाणीवपूर्वक फलक लावले। काही दिवसांपूर्वी रस्त्यावरती गोमांस टाकलं। या लोकांना इथल्या शरिया कायदा हवाय का असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांना त्यात सांगितलं जिम्मेदार लोकांनी पोहोचाय, तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही हे थांबवा, असं करू नका, याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं। पण ते थांबले का? मग आपण 1 वेळा सांगू, 2 वेळा सांगू, 3 वेळा सांगू, आता किती वेळा सांगणार? मग आपणही सांगितलं, काय सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा। संग्राम जगताप यांनी एमआयएमच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। काही दिवसांपूर्वी एमआयएमचं बोकड इथे बडबड करून गेलं। अहिल्यानगरमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला तेव्हा हे लोक बोलले का असा सवाल देखील त्यांनी विचारला। एमआयएमचा आमदार आहे आणि हीच एमआयएमची बोकडं ही आपल्या अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी आली। एक हैदराबादहून मोठं बोकुड आलं, खुराड झालेलं बोकुड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं। ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 करत, त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे, नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही। तर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संग्राम जगताप यांची हकालपट्टी करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। केवळ नोटीस देऊन भागणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नुसती नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे। एकीकडे राष्ट्रवादी पक्षानं आमदार जगताप यांना नोटीस दिली असली तरी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र जगताप यांचं समर्थन केलंय। जगताप यांच्या पाठीशी आम्ही कालही होतो, उद्याही राहू असं पडळकरांनी म्हटलंय। जगताप यांची भूमिका योग्य असल्याचं पडळकरांचं म्हणणं आहे। आता ते संग्राम भैया सक्षम आहेत, ते नोटिसीला त्यांचा आता तो अंतर्गत मामला आहे, परंतु मी संग्राम भैयांच्या सोबत आहे। म्हणजे कालही होतो, आजही आहे आणि उद्याही आहे। आता त्यांचा पक्षातला अंतर्गत मामला आहे, मी त्याच्यावरती जास्त बोललो तर तो विषय वेगळ्या पद्धतीने जाईल। परंतु संग्राम भैया जे काम करतायत ते काम सर्वच आमदारांनी करण्याची आवश्यकता आहे। ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना आपल्या जीवाची मोठी किंमतही चुकवावी लागली असं माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी वक्तव्य केलंय। अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई करणं हे चुकीचं होतं असंही त्यांनी म्हटलं। हिमाचल प्रदेशामधल्या कसौली इथे खुशवंत सिंह साहित्य महोत्सवामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं। पत्रकार हरिंदर बावेजा लिखित दे विल शूट यू मॅडम या पुस्तकाच्या संदर्भातल्या परिसंवादामध्ये चिदंबरम यांचा सहभाग होता
मात्र या ऑपरेशनच्या संदर्भात केवळ इंदिरा गांधी यांना दोष देणं चुकीचं असल्याचं मत देखील चिदंबरम यांनी व्यक्त केलंय. There was a way to retrieve and capture all the militants, but the Blue Star was the wrong way, and I agree Mrs. Gandhi paid with her life for that mistake. But that mistake was a cumulative decision of the army, the police, the intelligence and the civil service. You can't blame it only on Mrs. Gandhi, would you? तर खासदार संजय राऊत यांनी चिदंबरम यांच्या या वक्तव्यावरती टीका केली आहे. चिदंबरम यांची काही वक्तव्य ही भाजपकडून येत असल्यासारखी आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली. नरेंद्र मोदींनी हा इतिहास जर वाचला तर कदाचित त्यांच्यामधलं शौर्य जागेल. ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमधून त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली माघार घेतली, याचा अभ्यास चिदंबरम यांना करावा लागेल. ते वकील जरूर आहेत, मोठे वकील आहेत ते, पण काही गोष्टी त्यांच्याकडून ज्या वक्तव्य येत आहेत ते बहुतेक भारतीय जनता पक्षाचे वक्तव्य आहेत. माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या या वक्तव्यांवरती काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती मिळते. चिदंबरम वारंवार अशी वक्तव्य का करतायत असा सवाल देखील त्यांना विचारण्यात आलाय. तर अशी वक्तव्य टाळण्याचा सल्ला देखील पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं कळतंय. आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं कंबर कसली आहे. काल मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकणामधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आढावा घेतला. भाजपमधूनच महानगरपालिका निवडणुकांना सामोरं जाऊ असा आग्रह भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांच्या समोर केल्याचं कळतंय. तर ठाण्यामध्ये शिंदे आणि गणेश नाईक यांच्या वादावरून देखील फडणवीसांच्या समोर आपली पदाधिकाऱ्यांनी कैफियत मांडली. शिंदेंनी मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जुळवून घेण्याचा सल्ला दिला. मात्र दोन्ही नेत्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुका युतीमधून लढण्याची तयारी दाखवल्याचं कळतंय.